राघव चड्ढा भारतीय राजकारणात जेएनजीचे प्रतिनिधी असलेले सर्वात तरुण वयाचे राज्यसभेचे खासदार म्हणून देशाच्या राजकारणात एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. पण गेल्या 4 दिवसांच्या त्यांच्या कृतीने त्यांना सोशल मीडियावर जोरदार झटका बसलाय. चड्ढा यांनी आम आदमी पक्ष सोडून संधी साधूपणे अख्ख्या पक्षाला फोडून 10 पैकी 7 खासदारांना घेऊन भाजप गाठल्याने त्यांच्या चाहत्या वर्गाला मोठा धक्का बसलाय. राघव यांच्या या कृतीने त्यांना सोशल मीडियावरील 1 मिलियन फॉलोअर्सनी सोडून दिले. राघव चड्ढा ज्या वेगाने लोकप्रिय झाले त्याच वेगाने त्यांची लोकप्रियता घटली असल्याचं यावरून दिसून आले. नमस्कार, मी अंजली. टाइम टू टाइम मध्ये आपलं स्वागत. और मेरा ये मानना है कि बीजेपी एक गुंडों की पार्टी है, अनपढ़ गुंडों की पार्टी है. वो सिर्फ गुंडागर्दी करते हैं और पेट्रनेज देते हैं गुंडों को. सध्या सोशल मीडियात राघव चड्ढा यांचा हा जुना व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. पंजाबचे गद्दार म्हणून आप समर्थकांनी त्यांच्या विरोधात मोठं कॅम्पेन सुरू केले. चड्ढा यांच्या मीडियातल्या जुन्या प्रतिक्रिया वेगाने व्हायरल होत आहेत. ये जितने नेताओं के नाम मैंने पढ़े, विपक्ष के नेताओं के, इन्हें बुलाकर बोला जाता है कि भारतीय जनता पार्टी ज्वाइन कर लो. अगर भारतीय जनता पार्टी में शामिल हो जाओगे तो आप पर कोई मुकदमा नहीं होगा, आपको बाइज्जत बरी कर दिया जाएगा, और अगर नहीं शामिल होगे तो पकड़ के जेल में डाल देंगे. आज तक वो रकम नहीं बनी, मैं साफ तौर पे कहना चाहता हूं, आज तक वो रकम नहीं बनी और वो शख्स पैदा नहीं हुआ जो राघव चड्ढा को, आम आदमी पार्टी को या अरविंद केजरीवाल को खरीद ले. मैं साफ तौर पे अपने विरोधियों को कहना चाहता हूं, आज तक वो रकम नहीं बनी जो चड्ढा को खरीद सके. सोशल मीडियात चड्ढा यांना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गेल्या दशकात भाजप विरोधात केलेल्या वक्तव्याची आठवण करून देतोय हा त्यांचा डायलॉग. चड्ढा यांनी नुकतेच प्रेस घेऊन आम आदमी पक्ष हा जुना पक्ष राहिला नसून तिथं आता काम करता येणार नसल्याचं म्हटलंय. पण त्याच वेळी त्यांनी ज्या भाजपाबाबत रान उठवलं होतं तिथं जाऊन प्रवेश घेतल्याने मात्र देशभरात आश्चर्य व्यक्त होत आहे. राघव यांनी तरुणाईच्या विश्वासाचा बळी दिल्याचा आरोपही त्यांचे आप मधील जुने सहकारी करतायत. राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या लढ्यातून समोर आलेलं तरुण नेतृत्व म्हणून राघव चड्ढा यांच्याकडे पाहिलं जात होतं. पंजाब के साथ गद्दारी करने वाले जो ये लोग हैं, पंजाब के लोग इनको कभी माफ नहीं करेंगे. पंजाब की जनता इनको कभी माफ नहीं करेगी. आप बताइए, राघव चड्ढा को पार्टी ने विधायक बनाया, सांसद बनाया, क्या क्या नहीं दिया. पंजाब के लोगों ने, पंजाब की जनता ने कितना प्यार दिया, राज्यसभा में पहुंचाया. आप भारतीय जनता पार्टी की गोदी में पहुंच गए. राघव चड्ढा आणि त्यांच्या 6 सहकाऱ्यांनी आप सोडून थेट भाजप प्रवेश केल्याने राज्यसभेत भाजपचं पक्षबळ नक्कीच वाढणार आहे. पण याला पक्षांतर बंदी कायदा लावला तर या 7 जणांची खासदारकी धोक्यात येऊ शकते. जर तशी कारवाई झाली नाही तर हा गट थेट भाजपमध्ये विलीन होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपकडे संसदेत अनेक कायदे मंजूर करण्यासाठीचं पुरेसं बळ नसल्याचं मतदार पुनर्रचना कायद्यावेळी देखील दिसून आले. त्यामुळे भाजपकडून वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून आपली शक्ती वाढवण्यावर भर दिला जातोय. 5 राज्यांच्या निकालानंतर भाजपचं बळ आणखीन वाढणार असल्याचा दावाही केला जातोय. इतकंच नाही तर राघव चड्ढा यांच्या रूपाने आम आदमी पक्षाचं पंजाबातलं सरकार पडण्यासाठी भाजप सर्व हातखंडे आजमावत आहे. मैंने समझा दिया, आप दूसरी पार्टी में चले गए या नई पार्टी बना ली. मैंने उदाहरण दे दिया आपको, ठीक है. पर पहले पार्टी का मर्जर होगा. हैव नॉट एक्सेप्टेड द मर्जर एंड ऑप्टेड टू फंक्शन एज अ सेपरेट ग्रुप. उस पॉलिटिकल पार्टी में भी अगर मेजॉरिटी कहे कि हम मर्ज करते हैं तो मर्ज कर लें, माइनॉरिटी के हम मर्ज नहीं करेंगे तो वो भी सेपरेट ग्रुप होगा. वो अपना नई पार्टी बना सकते हैं, ठीक है ना. और उस नई पार्टी में जो मेंबर ऑफ पार्लियामेंट है वो कह सकते हैं हम नई पार्टी के साथ जाएंगे, हम पहली मर्जर से नहीं मानेंगे. आगे पढ़िए. एंड फ्रॉम द टाइम ऑफ सच मर्जर, such other political party or new political party or
group, as the case may be, shall be deemed to be the political party to which he belongs for the purposes of subparagraph 1 of paragraph 2 and to be his original political party for the purposes of subsection. मतलब अगर मजमन बन जाओ तो आप नई पार्टी के आप सदस्य बन जाओगे, ठीक है, या बीजेपी में चलेगा तो बीजेपी मेंबर बन जाओगे, जैसे होता रहा. फिर for the purposes of subparagraph 1 of this paragraph, the merger of the original political party of a member. येत्या काळात आपमधून भाजपवासी झालेल्या राघव चड्डांच्या नेतृत्वात भाजपचं केंद्रीय नेतृत्व पंजाबातलं आप सरकार पाडून तिथं भाजपचं सरकार आणण्याची जास्तीत जास्त शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जाते. त्यामुळे येत्या काळात देशात आणखी फोडाफोडी आणि नवं सरकार अस्तित्वात आलं तर आश्चर्य वाटायला नको. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा टाइम टू टाइम. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.